लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। ताई, पाण्याचा सगळीकडे पुणे शहरात पाणी साठते आणि कमी वेळात झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठताना दिसते। आज तुम्ही पाणी गेले, काय निदर्शनास आले? हे खूप दुर्दैवी आहे की पुणे शहरामध्ये मला विचाराल तर मल्टिपल क्रायसिस चालू आहे। एकीकडे गुन्हेगारी वाढतेय, दुसरीकडे ड्रग्सचे इश्यूज वाढत आहेत आणि दुसरं कम्प्लीट कोलॅप्स ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन। मला खूप वाईट वाटतं हे बोलताना। त्याचं कारण असं की माझ्या आयुष्यातली प्रत्येक सुट्टी या पुण्यामध्ये गेलेली। मी या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून अनेक वर्ष या लोकांनी मला साथ दिलेली, आशीर्वाद दिलेला आहे आणि अशा ठिकाणी आज पुन्हा पुन्हा आम्हाला असे दौरे गेले काही वर्षात करावे लागतात। हे अतिशय आमच्यासाठी दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारी परिस्थिती आहे। फार कष्टाने लोक पुण्याला राहायला येतात। नवरा बायको म्हणजे डबल इन्कम नोकरी करून मुलांना चांगलं शिक्षण मिळावं आणि त्यांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी जे ऍस्पिरेशनल इंडिया म्हणतो तसं बँगलोर आहे, हैदराबाद आता होतंय, तसं पुण्याकडे फार अपेक्षेने देश बघतो आणि त्या ठिकाणी कम्प्लीट कोलॅप्स ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर हे जे होतंय आणि याचं अर्बन प्लॅनिंग म्हणजे परदेशातून मला असं वाटतं की मला आठवतं की स्मार्ट सिटीमध्ये पहिल्या काही शहरं घेतली ती 10 वर्षापूर्वी स्मार्ट सिटी म्हणून पुण्याला घेण्यात आलं। आमच्या फार अपेक्षा होत्या केंद्र सरकारच्या कडून, टेक्निकली पण आणि फायनान्शियली पण आज ह्या गल्लीचंच तुम्ही उदाहरण बघा, अतिक्रमण झालंय, त्याच्यामुळे ह्यांच्या घरात पाणी शिरलेलं आहे। आता अनेक अशी घरं पुण्यामध्ये आहेत, अतिक्रमणामुळे या गोष्टी झाल्या। माझी विनम्र विनंती आहे सरकारला की ह्या सगळ्या अतिक्रमण मध्ये कोणाचंही असू दे त्याच्यावर ऍक्शन घेतलीच पाहिजे। इट इज अ म्हणजे मला असं विचारतं ही सुरुवात आहे, हे एक्सप्लोजन होऊ शकतं, त्याच्या आधीच आपण सगळे मिळून शिकूया। मॉन्सूनचं काम हे जनरली डिसेंबर नंतर ताबडतोब जानेवारी पासून सुरू करणं अपेक्षित असतं, मात्र नगरसेवक नाहीये, पूर्ण सिस्टीमचं फेल्युअर आहे। एक मोठं बजेट पण दिलं होतं तरी अर्थात इट इज अ कम्प्लीट फेल्युअर। मी सातत्याने बोलते, मग लोकांना नाराजी होते, पण मी करू काय? तशीच ग्राउंडवर परिस्थिती तीच आहे ना। क्राईम इथे रोज वाढतं। कालच हडपसरला यांच्याकडे गाड्या फोडण्यात आल्या, त्यानंतर या सगळ्यांच्या घरामध्ये जरा पाऊस आला की एवढं सगळं तुमतं कसं हो पुणे? आणि वारंवार या गोष्टी होत आहेत। असं नाही एक नॅचरल डिझास्टर झाला आपण समजू शकतो विथ एम्पॅथी अँड कम्पॅशन, पण वारंवार या गोष्टी होत असतील तर मग ही मेट्रो होते, एवढे म्हणतात ते, आता ब्रिज तर काय केले नाही त्यांनी या सरकारने, पण मोठे मोठे जे प्रॉमिसेस करतात त्याचं झालं काय नक्की? आणि पुणेकर टॅक्स भरतात, प्रत्येक जण टॅक्स भरतो, मग टॅक्सचे पैसे जातात कुठे? तर आम्ही सर्व्हिसेससाठी टॅक्स भरतो ना। मी लोकप्रतिनिधी आहे, पण मी एक नागरिक आहे, त्याच्यामुळे नागरिकांची लोकप्रतिनिधी आहे। नागरिक मलाच जाब विचारतात की आम्ही टॅक्स भरतो, मग टॅक्सचे पैसे जातात, हु इज अकाउंटेबल फॉर इट? मध्ये जे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे त्याच्यामुळे ही सगळी पाण्याची परिस्थिती आहे ती उद्भवते असं आयुक्तांचं म्हणणं आहे। त्यांनी आता सोसायट्यांनी असं सांगितलं की तुम्हीच सोसायट्यांमध्ये खड्डे करा आणि हे पाणी जिरवा। हे खोटं आहे, कारण नाल्यांचं प्लॅनिंग हे कोणी केलं? परमिशन बिल्डिंगला कोण देतं? पीएमसी देतं ना। बिल्डिंग काय स्वतःहून उभी राहत नाही, त्याच्या मागे कोणीतरी असतं ना सही करणार। त्या होर्डिंगचं तुम्ही बघितलं मुंबईत काय झालं? ह्याला पूर्णपणे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन आणि त्यातलं प्रशासन याला जबाबदार आहे। गेल्या 2 वर्षांपासून तर असं ट्रेंड दिसतो मॉन्सूनचा की कमी वेळात जास्त पाऊस होतो आणि त्याच्यामुळेच पाणी साठतं। कुठेतरी टाउन प्लॅनिंग हा विषय मागे पडला जातो। इट हॅज फेल्ड कम्प्लिटली। ऍडमिनिस्ट्रेशन हॅज फेल्ड पुणेकर्स। म्हणजे आपण एवढा टॅक्स भरतो, एवढी ताकद किती किती आले त्यांच्या निवडून कॉर्पोरेशनला? 98 नगरसेवक त्यांचे निवडून आले, पासून दिल्ली पर्यंत त्यांची सत्ता। स्मार्ट सिटी म्हणून त्यांनी एवढं मोठं ब्रँडिंग केलं, त्या पुण्याचं काय झालंय आज? वाईट वाटतं आम्हाला, वेदना होतात। पुण्याबद्दल सातत्याने नेगेटिव्ह म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर कोलॅप्स, क्राईम वाढलेला, ड्रग्ज मध्ये वाढ पुण्यामध्ये चालले। असं काय पुण्याने केलंय की आज सरकार पुणेकरांवर एवढा अन्याय करतोय? आणि आयुक्तांना अर्थातच मी भेटणार आहे, कारण का कोणीतरी बोललं पाहिजे ना। सगळेच व्यस्त आहेत, घर फोडा, पक्ष फोडा, आणि आता त्यांचे कितीतरी कमी निवडून आलेत, आता ते वाढवण्यात व्यस्त आहेत लोक। असं काल तुमच्याच चॅनलवर वाचलं, ऐकायला आलं। म्हणजे सत्तेचे नंबर्स वाढवायला यांना वेळ आहे, पण सर्वसामान्य मायबाप जनता ज्याच्यामुळे आम्ही सगळे निवडून येतो
त्यांच्यासाठी या सरकारला वेळच नाहीये. अतिशय असंवेदनशील हे ट्रिपल इंजिन खोक्याचं सरकार हे अतिशय दुर्दैव आहे. मला हे बोलावं. पुण्याला आता केंद्रामध्ये मंत्रिपद मिळालेलं आहे. आता तरी हे प्रश्न सुटतील असं वाटतं. आता जशी तुमची अपेक्षा आहे माझ्याही खूप अपेक्षा आहेत त्यांच्याकडून. माझ्या सरकार महाराष्ट्र सरकार आणि केंद्रात आता महाराष्ट्र सरकारकडून काय अपेक्षा करणार. त्यांनी अपेक्षांचा भंग त्यांनी केलाय आणि केंद्रातही केलेला आहे. शहरात आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठा झालेला आहे. या जिल्ह्याचे पालकमंत्री या शहरात किंवा जिल्ह्यामध्ये आलेले नाही. त्या सगळ्या नुकसानीचं त्यांनी कुठेही पाहणी वगैरे केलेलं नाही. काय वाटतं की दुर्लक्ष होते पालकमंत्र्यांचे या सगळ्या तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. दुसरा एक प्रश्न आहे. कृषी मूल्य आयोगाची आज बैठक राज्य सरकार घेते. गेल्या अनेक वर्षांपासून ही बैठकच झालेली होती. आता कुठेतरी सरकारला जाग येते शेतकऱ्यांबद्दल म्हणून ती बैठक घेतली. अर्थातच मला अजून तो दिवस आठवतो जेव्हा पार्लमेंटमध्ये मी बोलले होते की कांद्याला हमी भाव द्या. मला असं उत्तर या सरकारने दिलं होतं की 3.5 जिल्ह्यासाठी आम्ही हे करणार नाही. तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे, दुधाची परिस्थिती आणि काही गोष्टी. यांचं राजकारण ना सगळं मतांशी जोडलेलं आहे. आमचं राजकारण सगळं मतांशी जोडलेलं नाही. अरे कुछ गोष्टी दिल से भी करणे पडते. सत्तेमध्ये येणं म्हणजे फक्त कट कारस्थानं करणं नसतं. ही जनतेची सेवेसाठी सत्ता असते. दुधाला काय भाव आहे आता 2 रुपये सगळ्या शहरांमध्ये वाढवलेला आहे आणि शेतीमध्ये 2 रुपये कमी झालेला आहे. म्हणजे आधी गॅप 50 रुपयाचा होता शेती टू टेबल. आता त्याच्यात अजून 2 रुपयाची भर पडली. मग हे पैसे जात आहेत कुठले मधले 52 रुपये. म्हणजे ना शेतकऱ्याला पैसे मिळत आहेत ना शहरात राहणाऱ्या तुमच्यासारख्या लोकांना दिलासा मिळतोय. दुधाला बिलकुल भाव नाही. शेतकरी प्रचंड या राज्यातला अडचणीत आहे आणि हे या इलेक्शन मध्ये देशात सगळीकडे दिसलेलं. उत्तर प्रदेशमध्ये काय झालंय तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय. राजस्थान सगळं दिसतंय. प्रचंड डिस्ट्रेस आहे या देशामध्ये. सगळ्या राज्यांमध्ये डिस्ट्रेस आहे. अजितदादा पण म्हणतात की कांद्याचा प्रश्न सुटला नाही म्हणून आमचं नुकसान आहे. त्यांनी अंतर्गत प्रश्न असेल त्यांनी काय विचार करायचा. मला वास्तव माहिती. काल दुसरीकडे राष्ट्रवादीचा सुद्धा वर्धापन दिन पार पडला. त्या ठिकाणी अजित पवार भाषण करताना शरद पवारांबद्दल 24 वर्ष समर्थपणे त्यांनी पक्ष थांबवा ते पक्षाचं नेतृत्व केलं आणि त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. हे बोलत असताना ते भावनिक झालं पाहिजे. मला खरंच याची माहिती नाही. मी रात्री काल 2 वाजता आली आहे नगरवर. त्याच्यामुळे मला याची काय फारशी माहिती नाही. त्यांनी बोलताना नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना विचारलं की मणिपूर नेमकं शांत कधी होणार त्यांनी केलेला. काल तो गेले अनेक महिने आम्ही विचारतो. पार्लमेंटमध्ये मणिपूरवरनं प्रचंड चर्चा झाली. परवा प्रशांत दादाही त्या मीटिंगला उपस्थित होते. परवा जी आमची वर्किंग कमिटी झाली तेव्हा कालही नगरच्या सभेमध्ये त्या सगळ्याचा उल्लेख झाला. मणिपूर या देशाचा एक खूप महत्वाचा भाग आहे. तिथली जी महिला आहे, तिथले जी लहान मुलं आहेत, तिथले जे कर्तृत्ववान पुरुष आहेत ते भारतीय आहेत. जम्मू मध्ये परवा झाले. एकीकडे माननीय प्रधानमंत्रीजी 3ऱ्यांदा शपथ घेत होते आणि दुसरीकडे जम्मू मध्ये अतिरेक्यांचा हल्ला होत होता. हे प्रचंड वेदना देणाऱ्या गोष्टी आहेत. मणिपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावरही हल्ला झालाय. याचा अर्थ काहीतरी कुठेतरी चुकतंय ना. आणि मणिपूर बद्दलचा मही आदेश काढ. आम्ही किती वेळा चर्चा मागितली. सगळे खासदार इंडिया अलायन्सचे मणिपूरला जाऊन आले. तिथे पण आम्हाला थांबवण्यात आलं. त्यामुळे मणिपूर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्यांना अशी ट्रीटमेंट का दिली जाते. पुणेकरांनी यांना एवढी साथ दिली आहे तरी पुणेकरांवर अन्याय का केला जातो. लोकसभा निवडणुकीत संघाबद्दल चुकीचा प्रचार केला. तंत्रज्ञानाचा वापर करून संघाबद्दल चुकीचा प्रचार केला अशा पद्धतीचं ते प्रत्येक जण आपापलं आत्मपरीक्षण करत असतं. आमच्याही पक्षाचं आत्मपरीक्षण आम्ही गेल्या 2 दिवसाच्या मीटिंग मध्ये केले आणि पुढेही करत राहू. पण तो प्रत्येकाचा अंतर्गत प्रश्न असतो. तुम्ही पुन्हा एकदा दिल्लीत जाताय. कुठले मुद्दे प्रामुख्याने यंदा घेणार आहात. मागच्या वेळेस कारण की कांदा होता, अनएम्प्लॉयमेंट. आता बेरोजगारी म्हणजे आज जे महाराष्ट्रावर अन्याय होतोय सातत्याने बेरोजगारीचा तो आता हिंजवडी हा आपल्या हातातला सगळ्यात मोठा क्रिटिकल इश्यू. आदरणीय पवार साहेब काल नगरवरनं बारामतीला गेलेत. तिथे अनेक त्या मीटिंग घेणार आहेत आणि त्याच्यानंतर अमित सगळ्यांना आणि मराठा चेंबर जे इथे काम करतं या सगळ्यामध्ये त्यांनी आदरणीय पवार साहेबांना विनंती केलेली आहे की हिंजवडीची तातडीने मीटिंग पवार साहेबांनी घ्यावी आणि आधार द्यावा त्या लोकांना की तुम्ही महाराष्ट्र सोडू नका. ज्या पवार साहेबांच्या आग्रहामुळे राजीव गांधी इन्फोटेक पार्क हिंजवडीची स्थापना झाली. 6 लाख लोक
डायरेक्ट इनडायरेक्ट तिथे काम करतात. आपल्या मुळशी तालुक्यात एवढं म्हणजे जगाला दिशा देण्याचं काम पहिलं तिथे या देशात सुरू झालं आणि तिथे आज लोक आपल्याला सोडून जात आहेत. हे अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे आणि नॉन सिरियस गव्हर्नमेंट आहे. हे दुर्दैव आहे की पुण्याचं आणि महाराष्ट्राचं नुकसान त्याच्यात होतं. कारण का हिंजवडीमध्ये फक्त पुण्यातली मुलं काम करत नाहीत, राज्यातून देशातली मुलं हिंजवडीला काम करायला येतात. नीट परीक्षेवरून सध्या गोंधळ सुरू आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने आदेश सुद्धा दिले आहेत की अलर्ट त्यांनी दिलेला आहे या संदर्भात. मी कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी SIT सेटअप करायला सांगितले. पण हा नवीन ट्रेंड आहे या सरकारचा. आउटसोर्सिंग सातत्याने का करतात हे प्रत्येक गोष्टीचं. आपल्याला आठवत असेल तलाठीच्या परीक्षेत पण हेच झालं होतं. नीट काल मला पुण्यामध्ये पण आणि नगरमध्ये पालक ढसाढसा रडत होते. अहो मी पण एक पालक आहे, मला माहिती आहे की आपल्या मुलाची म्हणजे आपलं मूल जेव्हा लहान असतं ना तेव्हा IIT IIM सारखी एक किंडर गार्डनची प्रत्येक वयाचं एक वेगळं महत्व असतं. म्हणजे त्या KG मध्ये ऍडमिशन घ्यायला पालक किती खटाटोप करतात हे मला माहिती आहे, कारण मी स्वतः त्याच्यातून गेलेली. आपल्या आपण सगळे कशासाठी काम करतो की आपल्या मुलांचं आयुष्य चांगलं व्हावं आणि एवढ्या परीक्षा कशासाठी हो. म्हणजे मला विचाराल तर मी आमचं जेव्हा इंडियाचं सरकार येईल तर माझी पहिली मागणी सरकारला असेल या इतक्या परीक्षा बंद करून टाकावं. मुलांनी फक्त अभ्यास करूनच थकून जातात मुलं. इथे त्यांचं वय अभ्यास करायचं आहे पण त्याबरोबर तुला त्याचं मल्टी टॅलेंटेड मुलं आपली झाली पाहिजे, मल्टी फॅसेटेड मुलं झाली पाहिजे. एका परीक्षा संपली तर दुसरी, मग त्या बोर्डाच्या परीक्षेला काय महत्व जर नीटच सगळं असेल तर. आणि त्याच्यात भ्रष्टाचार आणि वारंवार तो भ्रष्टाचार होतोय. ह्याला जबाबदार कोण आहे तर केंद्र सरकारचा हा भोंगळा कारभार. या सगळ्या निवडणुकीच्या निकालानंतर काय लोक संपर्कात आहेत येणाऱ्या काळात? शिवसेना सोबत भाजपाकडून दुजाभाव केला जात असं श्रीरंग बारणे म्हणतात. 7 खासदार असूनही एकच MOS दिला. श्रीरंग बारणे हे अतिशय चांगले खासदार आहेत, संसद रत्न आहेत. त्यांचा पार्लमेंटचा परफॉर्मन्स मी फार जवळून पाहिले. खूप कमिटेड खासदार आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या वेदना पूर्णपणे रास्त आहेत. कारण का ही इज आस्किंग ऑन मेरिट. त्यांना असं वाटतं की इफ इट्स इन द मेरिट. जर तसा एक खासदार जो संसद रत्नही झालेला आहे, त्यांनी कष्ट केलेले आहेत, निवडून आलेले आहेत एवढा संघर्ष करून, त्यानंतर त्यांना मंत्रीपद हा त्यांचा अधिकार आहे. त्यांना जर वाटत असेल तर त्याच्यात गैर काय. आणि फॉर्म्युला म्हणजे मी काल देवेंद्रजींचं तुमच्याच चॅनलवर भाषण ऐकलं. ते म्हणले की एक फॉर्म्युला आहे जो सगळ्यांना तोच लागू आहे, पण ते दिसत नाही या केसमध्ये. आणि मला खरं मी तुम्हाला सांगू म्हणजे मला श्रीरंग भाऊंना मी भेटल्यावर म्हणणार आहे की श्रीरंग भाऊंना खूप वर्ष अनुभव आहे. भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांची कसा वागतो हे माझ्यापेक्षा त्यांना जास्त माहिती आहे. म्हणून तर पहिला प्रॉब्लेम सुरू झाला. तीच परिस्थिती अजितदादा गटाची सुद्धा आहे. त्यांना सुद्धा मनुष्यबळ नाहीये. त्यांच्यामध्ये पण नाराजी कालपासून पाहायला मिळते. विधानसभा स्वतंत्र लढायचा असा एक सूर अजितदादा गटामध्ये. त्याच्याबद्दल मला काही माहिती नाही. मी फार व्यस्त आहे हो, कारण इथे दुष्काळ आहे, त्या भागात दुष्काळ आहे, इथे अतिवृष्टी झाली आहे, हिंजवडीला नोकऱ्या बाहेर जात आहेत, तिथे दुधाचे आमच्या शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत, आमच्या मुलांच्या नीटच्या परीक्षेच्या. इफ यू आस्क मी द स्टेट इज इन अ क्रायसिस. राज्यामध्ये क्रायसिस चाललेली. नगरमध्ये त्याच्यामध्ये जयंत पाटील बोलताना असं म्हणले की माझा कार्यकाळ आता फक्त 4 महिने राहिलेला आहे. दुसरीकडे जे सेनापती म्हणून त्यांचे फ्लेक्स त्या ठिकाणी लागलेले होते. रोहित दादा पण भाषणामध्ये म्हणाले की 1-2 सेनापती नाही तर सगळ्यांनीच हे सगळं यश मिळवलेलं आहे. कुठेतरी राष्ट्रवादीमध्ये जी गडबाजी आहे ती पाहायला मिळते का? जयंत पाटील स्वतः भाषणामध्ये बोलले की माझ्या विषयाची काही तक्रार असेल तर तुम्ही वरिष्ठांकडे करा. म्हणजे आमच्या पक्षात किती लोकशाही आहे बघा. इट्स अ कॉम्प्लिमेंट. उलट तुम्ही आम्हाला म्हणलं पाहिजे की वाह काय पक्ष आहे तुमचा, किती लोकशाही आहे.